अरे निघत नाही गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं डे 5 ऑफ डेली व्लॉगिंग. आज आपण 5वा दिवस आहे व्लॉगिंगचा. आज मला उठायला मी लवकरच उठलेले, बट प्रॉब्लेम असा झाला की माझ्या फोनला चार्जिंगच नव्हती. सो उठल्या उठल्या मला ब्लॉग नाही बनवता आला. पण मी बाकीची माझी तयारी करून ठेवली, ज्याच्यामध्ये ब्रेकफास्टसाठी मी स्प्राउट्स उकडत ठेवले. तर आज मी पालक पनीर बनवणार आहे. सो त्याची पण मी प्रिपरेशन, पालक ब्लांच करायला ठेवून दिलं. आपण जे पालक उकळून घेतो आधी पालक पनीर बनवण्याच्या आधी. आणि मी चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे. चपाती पोळी जे तुम्ही म्हणत असाल, कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे काय म्हणतात, चपाती का पोळी. आणि अर्जुनचा पण नाश्ता मी बनवून ठेवला आहे. आधी मी त्याला भरवून घेईन किंवा मी आधी बाकीची तयारी करून घेईन, कारण की त्याने आत्ताच गरम पाणी प्यायलं आहे. थोडा खेळल्यानंतर मग तो बरोबर ॲडजस्ट होऊन जाईल. इकडे तोपर्यंत अभिने लॉग इन केलेलं त्याचं, आणि ऑब्व्हियसली मी आता सगळं तयारी करेपर्यंत तो भरवून घेईल अर्जुनला. अर्जुन हाय, फ्लाइंग किस दे. अर्जुन ए बेबी, फ्लाइंग किस दे. हाय अर्जुन. काय, अरे वा, चला सुरू करूया. असं मी तयारी करून ठेवलेली, पालक ब्लांच करून ठेवलेला. त्यात पालक, कांदा, काजू मी टाकते. एकीकडे तवा गरम करत ठेवलेला, कारण की मी चपातीचं पीठ मळून ठेवलेलं. अर्जुनचे ओट्स रेडी होते आणि एकीकडे मी आमच्या नाश्त्यासाठी स्प्राउट्स भिजत घातलेले. बघू शकता, मी एक चपाती पूर्ण लाटून घेतलेली आणि मी सायमल्टेनियस करते. एक शेकवताना एक लाटून घेते आणि एक तव्यावर होती. सो काम पण पटकन होतं आणि ती सवय आता लागून गेली. सो तुम्ही बघितलं असेल की ओव्हरऑल माझ्या चपात्यांची साईज जरा बऱ्यापैकी मोठी आहे, म्हणजे अगदी पोलपाट्या एवढी किंवा ऑलमोस्ट तव्या एवढी आहे. मी चपात्या मोठ्याच बनवते किंवा माझं कधी भाकरी बनवली तरी भाकरी मोस्टली मी बनवत नाही, कारण की मला तितक्या अशा सुंदर भाकऱ्या बनवता येत नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण हा, चपात्या मी रोज बनवते आणि त्या बऱ्यापैकी मोठ्या असतात. इवन जेव्हा मी पराठे बनवते ते पण अगदीच भले मोठे असतात. ह्यामागे एक माझ्या आईचं लॉजिक आहे, ते मी आज तुम्हाला सांगते. खूप क्षुल्लक गोष्ट आहे जी आपल्या डोक्यातून निघून जाते, बट लहानपणापासून मी लहानपणी एकदा आईला विचारलेलं, कारण की माझ्या आईच्या पण चपात्या भाकऱ्या अतिशय मोठ्या मोठ्या असतात. सो मी तेव्हाच आईला विचारलेलं, आईने मला त्याचं उत्तर खूप सुंदर दिलेलं आणि तेव्हापासून हे कायमचं माझ्या लक्षात राहिलं. आईकडे असताना मी एवढं जेवण वगैरे बनवत नव्हते, म्हणजे येत होतं मला, आईने शिकवलेलं, बट मी बनवायचे नाही. तर रिझन असं आहे, आई मला म्हणाली की आपण आपल्या घरी जेव्हा कोणी पाहुणे जेवायला येतात तेव्हा कोणी विदाऊट हेजिटेशन जास्त असलेलं जेवण, म्हणजे त्यांच्या ताटात वाढलेलं जेवण जर त्यांना जास्त वाटत असेल, कोणीही काहीही संकोच न करता तुम्हाला सांगतं की हे कमी करा. पण बऱ्याचदा असं होतं की घरी आलेला पाहुणा हा थोडा लाजून एक्स्ट्रा मागणं कदाचित नाही प्रेफर करत, की अजून कसं मागू. सो अशा वेळेला आपल्या चपात्या किंवा आपल्या भाकऱ्या किंवा जे आपण वाढतो ते अशा प्रमाणात असावं की आलेल्या पाहुण्याचं पोट भरलं पाहिजे आणि त्याला पुन्हा मागायची लाजही वाटली नाही पाहिजे. सो हे खूप अगदी क्षुल्लक होतं, पण माझ्या मनात हे कायमचं राहिलं आणि लॉजिकली हे बरोबर पण आहे. आपण कधी याचा विचार करत नाही की ॲक्च्युली आपण जर ताटात जास्त वाटलं तर आपण सांगतो की कमी करा, पण कदाचित कोणाकडे नवीन आपण गेलो असू आणि आपल्याला भूक जास्त असेल तर कधी कधी लाजून आपण नाही पण म्हणतो, म्हणजे मागायला आपण लाजू शकतो. सो जर तुम्हाला हे पण पटलं असेल किंवा ही थॉट प्रोसेस जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की फॉलो करू शकता. आहे, मी फॉलो करते, सो नक्की फॉलो करा. ही एक टेक्निक म्हणू शकतो आपण, कारण की अन्न ही सगळ्यात मोठं माझ्या मते गोष्ट आहे या जगात. ओके, मी सकाळी पालक पनीर बनवलेलं, पण नंतर मला लक्षात आलं की पनीर नाही आहे घरी. सो अभिने नंतर पनीर आणलं. मी एक नवीन ट्विस्ट येणार आहे पालक पनीरला. मी काय केलेत की ना, पनीरचे असे लॉंग क्यूब्स कट केलेत बघा,
आणि मी चीज स्लाइसचे 4 पीसेस कट केले आणि देन मी ह्याचे 2 ह्याच्यावर हा बघा पनीरचं एक मी क्यूब म्हणजे स्लाइस केलंय आणि 2 मी ह्याला असे जॉईन करून हे थोडे शॅलो फ्राय करणार आहे आणि मग ते पालक पनीरमध्ये मी टाकणार आहे. गुस्सा नाही. पनीर थोडं रागवलंय कारण की त्याला गरम गरम तेलात टाकलेलं आहे. एक एक्स्ट्रा स्लाइस आहे. मी विचार करतो की उरलेलं पनीर कसा तरी यूज करेन बट ठीक आहे चलो. मी अजून एक चीज हे याच्यावर त्याच्यावर दुसरा हा पनीर आणि मी तव्यावर मी तुपावर शॅलो फ्राय केलं. तुम्ही जर केलं ही ट्राय हा एक्सपेरिमेंट जर मी उद्या मला आला ब्लॉग आणि मी जिवंत असेल तर नक्की ट्राय करा. पण ट्राय करताना मेक शुअर की बटरमध्ये ट्राय करा. फ्लेवर चांगला येतो. ठीक आहे तुम्ही मला बघायचं तर असेल दिस ब्युटी तर असं काहीतरी होतंय. पनीर आहे फ्राय व्हायला थोडा वेळ लागेल बऱ्यापैकी टाइम घेईल ते. सो मी त्याला तसंच जरा त्याचा ओन स्पेस देते. अब पनीर ने जिद पकड़ी है कि वो तवे को छोड़ेगा नहीं. हालांकि मुझे इसको जलाना नहीं था. जळवायचंच असतं तर मी माझं सक्सेस नसतं सांगितलं. हा पण आता हा त्या तवा सोडत नाही आहे. होऊ दे थोडं जरा करपू दे जरा मग बघू. सोडत नाही आहे तवा हा. मे बी थोडं त्याला जरा खालून जळवावं लागेल. थोडं जास्त जळल्यासारखं जरा क्रिस्पी होईल त्याच्यानंतर मे बी ते सुटणार तवा तो सोडेल. आता थोडा चिकटलाय तो आता ह्याला जळवायचं आहे. माझा नवरा माझ्या खूप प्रेम करतो. माझं खूप अतिशय गोंडस बाळ आहे. माझे पेरेंट्स खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत. जळतोय. हॅलो गाईज, तुमची पण बायको फुडी असेल तर तुम्ही माझं दुःख नक्कीच समजू शकता. कसं थांबा दाखवतो. काय करते? मी दुधीचे थालीपीठ बनवते. निघत नाही. अरे चिपक. या अगोदर पण तू बनवलं होतं बरं. हा मी रेसिपी ऑर्डर केली थोडी पण आता निघत नाहीये. चिपकतोय. तुला गरज काय होती नवीन ट्राय करायची? अरे बघ पण निघत नाही. आम्हाला वाटलं हेल्दी होणार ते. आय ग चलो बाय. अरे निघत नाही. नळा गली निघतो ना. ओके फायनली हा असा निघालाय. बट निघालाय महत्वाचं. पण ट्रस्ट मी हा खरंच खूप छान झालाय. मी अभिचं रिॲक्शन बघते याच्यावर काय आहे ते. ठीक आहे अभि हे घे बघ आम्हाला सांग कसं झालंय. बघ मसाला एक्सपेरिमेंट सक्सेसफुल.
झालेला आहे. झालं हे महत्वाचं. किती वेळ लागणार आहे? आता मी अजून एक टाकला आहे, तो झाल्यानंतर तर दुसरा मिळेल. तोपर्यंत हळूहळू खा. आपण सकाळी नाश्त्याला खाऊया. आणि मग आता काय जेवायला बाहेर जाऊया. तुझ्यामुळे लोक मला बदनाम करतात. मी बाहेरचं जास्त खाते. जेवढा वेळ लागणार असेल तर आपण बाहेर जाऊया. हळू खा ना. एकच आहे. तू बनवायला 15 मिनिटं लागतात. बरं, संध्याकाळी आम्ही आलेलो CNG भरायला डोंबिवलीमध्येच, पेंढारकरच्या पुढे. मला एक्झॅक्ट लोकेशन माहिती नाही, पण CNG भरलं. असंच एक छोटासा राईड पण आम्ही केली. सो जस्ट इव्हनिंगला, संध्याकाळी नॉर्मल आम्ही राऊंड मारायला बाहेर आलो आहे. आणि मला लिटरली इतका हँडसम मुलगा दिसला आहे, खूप हँडसम मुलगा दिसला आहे. हा डोंबिवलीमध्ये जी लोक पण राहतात, तुम्हाला कुठेही हा दिसला तर नक्की त्याला मेन्शन करा प्लीज प्लीज प्लीज. खूप सुंदर आणि हँडसम मुलगा मला दिसला आहे. आता घरी जातोय आम्ही. CNG भरलंय. आणि जर तुम्हाला कोणालाही ड्रायव्हिंग शिकायची असेल, एकदम ट्रेंड व्हायचं असेल आणि लायसन्स जर तुम्हाला हवं असेल, तर RTO ऑफिसला जाण्याच्या आधी मेक शुअर की तुम्ही डोंबिवलीमध्ये गाडी चालवू शकता. जर तुम्ही डोंबिवलीमध्ये गाडी चालवू शकता तर तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावर गाडी चालवू शकता. कारण की अशी हुशार माणसं महान, अतिशय महान. आता आमच्या बाजूने एक बाईक गेली आणि माहीत नाही काय नक्की त्याला काय करायचं होतं. तो नागमोडी वळण घेत होता गाडीसमोर. सो प्लीज प्लीज प्लीज, जर डोंबिवलीमध्ये तुम्ही ड्राईव्ह करता, तुम्ही कितीही ट्रेंड असाल, एक तर काळजी घ्या, नाहीतर डोंबिवलीमध्ये चालवा म्हणजे तुम्ही ट्रेंड व्हाल. तर हा होता आपला डे 5 ऑफ डेली ब्लॉग. तुम्ही अजूनही कनेक्टेड आहात माझ्याशी, तर खरंच थँक्यू सो मच पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी. आणि अशीच मला सपोर्ट करत राहा. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकन तुम्ही प्रेस करू शकता, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकीन तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल. ओके, बाय.